या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ। कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रशासक के. मंजू लक्ष्मी यांनी टेमलाईव्ह उड्डाणपूल ते टाकळा, पी.एन. पाटील बंगला ते विजय बेकरी, सायबर चौक, राजारामपुरी, गोखले कॉलेज चौक, हॉकी स्टेडियम, कळंबा, साई मंदिर, फुलेवाडी नाका अशा विविध भागातील रस्त्यांची पाहणी केली। पाहणी दरम्यान अनेक ठिकाणी कामे अपुरी आणि दर्जेदार नसल्याचे दिसून आले। प्रशासकांनी स्पष्ट निर्देश दिले की शासन आणि महापालिकेच्या निधीतून मंजूर झालेली सर्व कामे तात्काळ गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण व्हावीत। रस्त्यांसाठी 2 कोटी रुपयांचा निधी मंजूर असूनही कामे सुरू न झाल्याने त्यांनी ती कामे तात्काळ सुरू करण्याचे आदेश दिले। याशिवाय परीख पुलासाठी 2.5 कोटी आणि फुलेवाडी रिंग रोडसाठी 1.5 कोटी रुपये मंजूर असून ही कामेही विहित मुदतीत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले। प्रशासकांनी चेतावणी दिली की पुढील 2 आठवड्यात पुन्हा तपासणी करण्यात येईल आणि त्यावेळी दर्जात त्रुटी आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल। पहिल्या टप्प्यात पॅचवर्कसाठी दिलेला 1 कोटी निधी आणि दुसऱ्या टप्प्यात मंजूर 1 कोटी रुपये असूनही सिलकोट न मारल्याचे आणि कामे दर्जेदार नसल्याचे आढळल्याने संबंधित अभियंत्यांना नोटीस बजावण्यात आली आहे। शहर अभियंता रमेश मस्कर यांनाही नियंत्रण न ठेवल्याबद्दल नोटीस देण्यात आली असून ठेकेदार पृथ्वीराज पाटील यांनाही मंजूर कामे सुरू न केल्याबद्दल कारणे दाखवा नोटीस बजावली गेली आहे।